बेकायदेशीर टोल नाके व मंगल कार्यालयांविरोधात आमरण उपोषणाचा इशारा. सोलापूर शहरालगत सुरू असलेली बेकायदेशीर टोल नाके तात्काळ बंद करण्यात यावीत. तसेच सोलापूर अक्कलकोट रोडवरील MIDC परिसरात नियमबाह्य पद्धतीनं सुरू असलेली मंगल कार्यालय व व्यावसायिक सभागृहे बंद करावीत, अशी मागणी करत युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष महेश अण्णा डोलारे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्त्यांनी या मागण्यांबाबत माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन सादर केलं आहे. निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे की सोलापूर शहर व परिसरातील बेकायदेशीर टोल नाके आणि औद्योगिक क्षेत्रात नियमबाह्य सुरू असलेल्या मंगल कार्यालयांमुळे सामान्य नागरिक व कामगार वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोलापूर शहराच्या चारही प्रमुख मार्गांवरील बेकायदेशीर जकात व टोलनाके तात्काळ बंद करण्यात यावेत. मंगळवेढा रोड, देगाव, बार्शी रोड, बाळे, होडगी रोड, साखर कारखाना परिसर, अक्कलकोट रोड, कुंभारी, सोलापूर अक्कलकोट रोडवरील MIDC परिसरात कारखाने बंद करून सुरू असलेली तथाकथित मंगल कार्यालय व व्यावसायिक सभागृह त्वरित बंद करण्यात यावीत. स्थानिक MIDCच्या मूळ उद्देशानुसार कारखाने सुरू करून कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावे. संबंधित कामगारांना किमान 100 रुपये प्रति तास वेतन लागू करून आर्थिक शोषण थांबवावे, अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. आज युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने पूनम गेट या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सोलापूर शहराच्या लगत जे बेकायदेशीरपणे जे 4 टोल नाके आहेत MSRDCचे, ते टोल नाके तात्काळ बंद करण्यात यावे. कारण याचा त्रास सर्वसामान्य ट्रक चालक, मालक, शेतकरी यांना होतोय. गेल्या अनेक महिन्यापासून युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही पाक मंत्रालयापर्यंत या ठिकाणी निवेदन दिले आणि भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण यांना आम्ही या ठिकाणी वारंवार निवेदन दिलं आहे. त्या निवेदनाचा उत्तरसुद्धा आलं आहे की माननीय कलेक्टर साहेबाला या ठिकाणी त्यांनी पत्रव्यवहार केला आहे की हे टोल नाके बेकायदेशीर आहेत आणि बंद करा. आमचा प्रकल्प चालू झालेला आहे, तर हे टोल नाके तुम्ही बंद करा. माननीय कलेक्टर साहेबाची आम्ही भेट घेतली. कलेक्टर साहेब म्हणतात हे माझा विषय नाही, दिल्लीचा विषय आहे. मग तुम्ही सोलापूरचे कलेक्टर आहेत, जेवढे शासकीय निमशासकीय जेवढे काय कार्यालय आहेत ते तुमच्या अंडरमध्ये येतात. तर तुम्ही या ठिकाणी आम्ही दिल्लीला जाण्यापेक्षा तुम्ही इथून पाठपुरावा करून हे जे बेकायदेशीर टोल नाके बंद केले पाहिजे, हे आमची पहिली मागणी. दुसरी आमची अशी मागणी आहे, जे MIDCमध्ये कामगाराला बेरोजगार करून या ठिकाणी कारखाने बंद करून या ठिकाणी बेकायदेशीरपणे या ठिकाणी मंगल कार्यालय उभा केले. ते मंगल कार्यालय पूर्णपणे बेकायदेशीर आहे. ते मंगल कार्यालय बंद करून पुन्हा कारखान्याची निर्मिती करावी. आमची तिसरी मागणी अशी आहे, या MIDCमध्ये जे गोरगरीब कामगार आहेत, आज MIDC अस्तित्वात येऊन एवढे वर्ष झाले, हे खरोखर कामगार बेरोजगार कामगाराला काम मिळावं म्हणून या ठिकाणी MIDC अस्तित्वात आली. परंतु त्या ठिकाणी जे कारखानदार आहेत ते गोरगरीब कामगाराला अंधारात ठेवून कमी वेतन देऊन या ठिकाणी गदामजुरी काम करतात. आमची अशी मागणी आहे, प्रति तास 100 रुपयेप्रमाणे या ठिकाणी त्यांना वेतन द्यावं. या मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला बसलो आहे. जर 25 तारखेला या ठिकाणी आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या 26 जानेवारी दिवशी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी आत्मदहन करणार आहे आणि याचे जबाबदार प्रशासन, कलेक्टर आणि भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरण आणि एक कारखानदार असतील.